पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात, त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्यात। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरिअरसुद्धा 20-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे। आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र, अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे, अनेक शिक्षकांना हे माहीत नाही की माझी शाळा कोणती आहे, त्याला शाळासुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे, ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहीत नाही। अनेक मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त्या करण्यात आल्या। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याच्यामध्ये हात दिसतोय। मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि 6 कर्मचाऱ्यांना अटकसुद्धा झाली। पण इतक्या पुरतं राहून हे थांबणार नाही, हे फार मोठं प्रकरण आहे। हजारो कोटीचा या बोगस शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे। हा किती मोठा घोटाळा आहे पुढे येणार नाही। आणि ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे।